अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस वतीने संतोष पिवाल यांच्या आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाई करा. जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन. अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांना अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या वतीने तेल्हारा येथील संतोष पिवाल यांना आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी याबाबत निवेदन देण्यात आले. दरम्यान तेल्हारा येथील संतोष पिवाल नामक व्यक्तीची काही दिवसांपूर्वी दहीहंडा पोलिसांनी कुठलीही नोटीस समज न देता दहीहंडा पोलीस स्टेशनला बोलावून बेदम मारहाण केली असता हा आरोप मृतकाच्या पत्नीने केला आहे. याचाच पश्चाताप येऊन संतोष पिवाल यांनी आत्महत्या केली असेही तक्रारीत नमूद आहे. याबाबत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या वतीने आज जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिनांक 11 जुलै गुरुवार रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास निवेदनातून करण्यात आले आहे. दहीहंडा पोलीस स्टेशन मध्ये जे संतोष पिवाल नावाचा जे सफाई कर्मचारी होता त्यांना जे पोलीस कर्मचारी आहे त्यामध्ये श्री पुरुषोत्तम ठाकरे, PSI श्री अरुण मुंडे, श्री रामेश्वर भगत यांनी जे बेदम मारहाण केली त्या मारहाणमुळे त्यांना विष व्यसन करून आत्महत्या करावा लागला. त्यासाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने आम्ही SP साहेबांना निवेदन देण्यासाठी अकोल्यामध्ये दाखल झालेले आहे. जर यांच्या जे गुन्हेगार आहे ज्यांनी हे गुन्हा केलेला आहे त्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे असं पोलीस कर्मचाऱ्यावर जर कारवाई नाही झाली तर अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रात जन आंदोलन करणार आहे. आम्ही शासनाला हे निवेदन करण्यात येत आहे की ज्या परिवाराला ही घटना घडलेली आहे त्या परिवाराला शासनाच्या वतीने 50 लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच त्या कुटुंबियांना एक नोकरीची शासनाने मदत करावी. हे सर्व निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब, अजित पवारला आम्ही निवेदन देणार आहे आणि हे जे निवेदन आहे आज आम्ही SP साहेबांना सादर करणार आहे.